बघा, काय कळतंय का? काय माकड चाळे चालू आहेत? सांग ना काय झालंय? ओके ओके, एक्सप्लेन करते. काय ही मुलगी? उद्याच्या एक्झामसाठी हे सगळं बंदोबस्त केलाय मी. आता काय, त्या कमीला चॅलेंज दिले ना, मी फर्स्ट येणार म्हणून. हे सगळं करावंच लागेल, राईट ऑर नॉट? काय ग, अभ्यास नाही तुम्हाला? नाही नाही, अनिका तर टॉप करणारच आहे. मी अभ्यास करायला हवा, पास व्हायचंय ना. चला निघा. अगं ए, ग्रॅनी आजी, त्यांना कशाला पाठवलं? त्याच तर मला चिट्स बनवायला मदत करत होत्या ना. आता मला एकटीला करावं लागेल. अगं माझी बाय ती माझी राणी. का मारलंस तिला? काय केलंय काय तिने? चांगला युनिव्हर्सिटी मधनं पेपर मिळवून दिला होता, होता की नाही? तो सुद्धा धड नीट सांभाळता आला नाही तुला. मूर्ख, एक गोष्ट धड करता येत नाही हिला. अनिका, तू पेपर लीक केलायस? मूर्ख आहेस का ग जराशी? मॉम, ते मला कमळीला अडकवायचं होतं आणि काही करू ना तिला टॉप नव्हता करू द्यायचा. म्हणून मी केलं आणि मी नमिताचं यूज करायला गेले, पण टर्न्स आउट तिनेच मला फसवलं. स्वतःच्या पायावर धोंडा कसा पाडवून घ्यायचा ना, हे तुझ्याकडून शिकावं कोणीही. आता बघ बघ, आता पुढच्या पेपरला कशी नापास होतेस ते. मी माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही, आधीच सांगून ठेवते. काही मदत करणार नाहीये मी तुला आता. काहीच करणार नाहीये, फुल अँड फायनल. ओके. हे काय करायली? अगं मुंग्यांना साखर टाकत होते. गुरुजींनी सांगितलंय मुंग्यांना साखर टाकत जा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आज परीक्षा आहे ना, मग मला पास व्हायचंय म्हणून टाकत होते. हे घे, तू पण होशील पास. दे की. ए काय तुझं तू टाक टाक. कुंबळे, कुणाकुणाच्या काय काय तर चालल्यात काय माहित. आता कॉलेजमध्ये जाऊन अजून काय बघायला मिळेल देवच जाणं. त्याआधी आपल्याला एका ठिकाणी जायचंय. चल. आपण रोज असं जरा वेळ बागेत येऊन फिरूया. घरात बसून बसून कंटाळा येत असेल ना तुम्हाला? आता कसं वाटतंय? चेहरा तर एकदम फ्रेश दिसतोय तुमचा. मी कोणी तुझी आजी बिजी नाहीये. यापुढे माझं नावही तुझ्या तोंडून घेऊ नकोस तू, कारण माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. आजी नातीच्या प्रेमळ नात्याला कलंक लावलाय तुम्ही. तू आज या घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातूनच बाहेर निघून जा. मी इथं आलो हे आजीसनी आवडेल का नाही? खरं काय बी झालं तरी मला आजींचा आशीर्वाद घ्यायचाच आहे. कुंबळे, कसला विचार करायले? काय नाही, हे धर. अगं काय तू नीट धर की, त्यात हॉल तिकीट आहे, आयडिया आहे. अगं वय, मी काय मुद्दाम पाडले वय. मी आलो, थांब. मला जर आता एका मीटिंगला जायचंय म्हणून मला निघावं लागेल. हा, पण तुम्ही दोघांनी अजून थोडा वेळ आजोबांना इथेच फिरवा आणि मग घरात घेऊन जा. निघू आता मी. मॅडम, कमी ताई. ड्रायव्हर गाडी काढा. आजी, आज माझी परीक्षा आहे म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. विश्वासघात करणाऱ्यांनी आशीर्वादाची अपेक्षा ठेवू नये. आशीर्वाद नको, पाया तरी पडू द्या. उशीर झालाय, चला लवकर. ऑफकोर्स चोरीच करायला आल्यात त्या. बॅग चेक करूया, काहीतरी नेलंच असेल. ए बॅग दे, बॅग दे. चोरी बिरी करायला नाही,
आम्ही आजी आजोबांचा आशीर्वाद घ्यायला आलो. उगा काय बी बोलायचं काम नाही करायचं. ए ग बसते का? चोर ते चोर आणि वर शिरजोर. हो कडू आजी, आम्हाला काय तुमच्यासारखी सवय नाही. कष्टाचं करून खायचं असं शिकवलंय आम्हाला घरच्यांनी. हो का? बरं बरं. लोकांचा विश्वासघात कसा करायचा हे मात्र तुझ्या घरच्यांनी चांगलंच शिकवलंय तुला. विश्वासघात यो शब्द तर तुमच्या तोंडातनं तुम्ही काढूच नका. आजवर तुम्हीच विश्वासघात करत आलाय. हो, मला काय सगळ्या कॉलेजला माहित आहे. पेपर फोडून तुम्ही कसा अनिकाचा पहिला नंबर काढून देताय ते. खरं या वेळेला असं होणार नाही. बघतोच मी बी. अनिकाला या वेळेला किमान 5 होण्यापुरतं तरी मार्क मिळतात की नाही जरा शंकाच आहे. या टायमाला अनिकाला किमान मार्क पडतील. तुला केटी लागणार नाही म्हणजे बघ. जमलं जमलं. तिला किती मार्क पडतील ना ते मी बघेन. कळला? तुझं बघ तू. ए ड्रायव्हर, गेट माय कार. काय ग एवढ्या उन्हात तुला सायकलवर जायचंय ना? उशीर होईल, वेळ लागेल. अर्जन्सी नाहीये, लवकर नाही पोचायचंय. हे बघ कसं आहे ना, मी तुला माझ्या कारने सोडलं असतं, तुला आणि तुझ्या चमच्याला. पण कसं आहे, माझी कार ना तुमच्यामुळे खराब होऊन जाईल. सो